खात्री होती प्रत्येकाला ही जागा फारच पावन असेल आणि मला वाटतं हे मंदिर असं एकच असेल मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि फारच कौतुक आहे तुमचं हे इतकं मोठं मंदिर उभं करणं आणि तेही कुठल्याही निधीशिवाय प्रत्येकाने आपापली ते मेहनत करून दिलेल्या पैशातला उभं राहिलेलं हे मंदिर म्हणजे खरंच दृष्ट लागण्यासारखं आहे आणि आज पुन्हा शिवाजीराजे भोसले याचसाठी केला होता का अट्टास या सिनेमाच्या निमित्ताने आम्हाला इथे येता आलं तर आम्ही म्हणजे हा पिक्चर केला ह्याचा मला आनंद आहे कारण आम्हाला ह्या मंदिरात येता आलं ते निमित्त झालं पण ह्या मंदिराचं दर्शन सगळ्यांनी घ्यावं आणि हे ह्या गावाचं फारच मोठं टुरिस्ट अट्रॅक्शन ठरावं अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो सदिच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांनाच इकडच्या ऑर्गनायझरना ज्यांनी इकडचे कोण अध्यक्ष असतील इकडे सगळे सभासद असतील यांचं खरंच खूप कौतुक आणि हे मंदिर असंच इतकंच सुंदर ठेवा एवढीच इच्छा आहे आणि माझी खात्री आहे तुम्ही ठेवाल कारण एवढं मोठं बांधलं तेच तुम्ही फारच प्रेमाने बांधलेलं. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आणखी जे दिग्गज कलाकार जे आहेत की जे आपले मराठीचा बहुमान वाढवत आहेत आपले चित्रपट वेगवेगळे विषय घेऊन येत आहेत त्या अभिनेत्यांना त्या दिग्दर्शकांना त्या कलाकारांना सुद्धा मंदिरावर कसे येतील याच्यासाठी थोडं आपण आवाहन करायचं. नाही नक्कीच म्हणजे मी मला असं वाटतं की आज आमचे सगळे पत्रकार मित्र मीडिया अख्खी एवढी इथे आज हजर झाली आहे. मला वाटतं की आजच्या दिवसामुळे हे मी ह्यांच्या वतीने खात्री देतो की आजचं तुमचं मंदिर हे महाराष्ट्रभर सगळीकडे दिसेल आणि खूप चांगल्या पद्धतीने दिसेल आणि ती एक म्हणजे मला आणावं लागणार नाही कलाकारांना ते स्वतःच्या इच्छेने ते येतील याची मी खात्री देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.